स्टार्ट आहे. जय श्री महाकाल मित्रांनो. तर आज आम्ही तिघं भाऊ एकटेच आहेत घरी. मम्मी गेली फिरायला. तर आपण बनवू आज फोडणीचं वरण. आणि आपण असा चॅलेंज घेतला की आज आपण स्वयंपाक करणार तिघं भाऊ मिळून. तर पाच वरा काय चालू आहे स्वराजचा? झाले का? झाले. हे बघा फोडणीचं वरण करतोय आम्ही आज. हे डाळ घातली, भिजू घातली. आता समोरचं करू. स्वराज भाऊचे भांडे घासणं झाल्यावर. तर मग वरण खायला येतो सर्वजण. वरण खायला या म्हटलं सर्व. मग भेटू आपण वरण गिरण झाल्यावर. आता आपण लावलाय कुकर. आता काढू. गॅस लावला. आता फुल याच्यावर राहू देतो. एक शिट्टी होऊ देतो. आणि मग पूर्ण झालं की तुम्हाला दाखवतो. मस्त फोडणीचं वरण करून राहिलो आपण. एकच नंबर. फोडणीचं वरण लावलेलं आहे. आता आम्ही लसण गिसण शिलतो मस्त. फोडणी मारायला वरणाला तडका द्याले. हे पा स्वराज भाऊ दिवरायला काढून आणि आम्ही हे लसण शिलू राहिलो. हेच तर मोठी कसरत आहे स्वयंपाक करायची. म्हणूनच तर जीवाला येते आमच्या. का हो या मग जेवायला. शिट्टी मारली का? बाहेरचा कुकर. भाऊ आले आमचे स्कूलमधून घरी. लागले कामाला. अबे ते तुपाचा डब्बा होय ना रे. भाऊले तूप तेल काही समजून नाही राहिलं. भाऊ हॉस्टेलमध्ये असतात आमचे स्वराज भाऊ. हा तेच होय. आता भाऊ दिवे लावणार आहे. मम्मी घरी नाही. देवपूजा करता का भाऊ तुम्ही? नाही तर असे दिवे नका लावा. अभ्यासात बी लावा दिवे जराशे. असा आमचा भाऊ कराटे चॅम्पियन आहे बरं. हो. नाद नाही करायचा. ट्रॉफी घेऊन आला स्कूलला. डिस्ट्रिक्ट लेवल खेळली वाटतं ना. हो आमचा भाऊ डिस्ट्रिक्ट लेवल खेळून आलेला आहे बरं. ट्रॉफी आणलेली आहे भाऊ ना. दिसतंय हळकुडला पण लय भारी आहे. माचीस कुठे आहे ना आपली. हाय भाऊले काही दिसत नाही आता. नवीन आलो वड्या आपण. ग्रुप गीत लावतो भाऊ. हो लाव. आपण गाणे लावू देवाचे तोपर्यंत. हात काय पण ते मला वाटते त्याच्यावर हे येईल ना. Copyright. गाणे राईट आलं तर कॉपीराईट येते वाटते. Copyright हे नवीन आहे. कायच करा. जाऊ दे आता. झाली स्वराज भाऊची देवपूजा करून. आता अगरबत्ती लावतो. घ्या तुम्ही बी दर्शन करून. तुळशीचा दिवा आणतो मी. तुळशीचा दिवा लाव. आता हे शिजलं की बस फोडणी मारून द्यायचं. ओके काम. चपात्या ते यायला टाकता. हे टाकते तर चपात्या. मग आपल्याला चपात्या काही जमत नाही. जमते टाकू की मग सर्वच चपात्या. करू आपण. झालेला आता सर्व. आता ते शेप देतील वरणाला फोडणी. बघू बाकी समोर काय होते ते. थांबाय घेऊन येतो. हा उठून द्या. आम्हाला खिदाड काम नाही आवडत रे बाबा. आम्हाला चकचक पाहिजे सर्व. खिदाड आपल्याला पटत नाही. लसण मारणं चालू आहे.
आमचं आता फक्त याच्या शिट्ट्या झाल्या की ओके. ओके मध्ये काम. तर उद्या तुमच्या गाडीसाठी एक सरप्राईज आहे. आपल्या गाडीसाठी एक सरप्राईज आहे उद्या. ते उद्या दाखवू आपण. उद्या दाखवू आता तुम्हाला ते. त्याचा पण ब्लॉग बनवू. ते उद्या समजेल तुम्हाला. मित्रांनो तुमचा काय विचार आहे, आम्ही डेली ब्लॉगिंग चालू करावं का कसं? तुम्ही कमेंट मध्ये सांगा डेली ब्लॉगिंग करायची की नाही. आता भाऊ जाणार आहे बाहेर, तुम्हाला अजून काहीतरी कॉन्टेंट भेटेल छान. अजून एक तुम्हाला आता 2-3 महिन्यांनी खूप मोठं सरप्राईज भेटणार आहे. आता तर कमीच येतील ब्लॉग, कारण भाऊ कामामध्ये सध्या. त्याच्यात काम चालू आहे पर्सनल, नाही सांगू शकत. कमिंग सून आहे ते पण आता. सरप्राईज आहे 2-3 महिन्यात. 2 आणि काही लोकांची एप्रिल पर्यंत सरप्राईज भेटून जाईल. काही लोकांना धप्पा पण भेटणार. मग भेटू आपण थोड्या वेळात, भेटूच आपण उद्या. यायला मग दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारे आपली डाळ शिजलेली आहे. वाव किती भारी आहे. खायला पण खूप मजा येणार आहे कुणाल शेठ. आता चालू इकडे तेल गरम करू. बस इथलं काय ते? गरम करू. हो बस झालं. आता आपला निशान दादा तेल बिल गरम करतोय. मस्त पैकी फोडणी घालू आपण. त्याच्यात नाही. काहीतरी मॅटर झालेला आहे डाळ मध्ये. दगड झालेले आहे. तो काला आहे. दाल में कुछ तो काला हुआ है. काल मी ढेकलंय. नाही ढेकलं मोडलेच आता. झालं ओके झालं. ते गरम होते म्हणून त्याला तसं झालं होतं वाटते. आता काय एवढं आपल्याला माहित नाही, मम्मी असते सांगितलं असतं. पण डाळ एक नंबर झाली. टेस्ट करून पाहिली आम्ही. अशीच चांगली लागू राहील खायला. तरी फोडणी मारायची आपल्याला. एकदा डान्स करायची. आता मोडले रे पाहिले. हो ढेकलं. ते पाहिजे की असे इकडे तेल गरम झालेलं आहे. वाशी राहिला ते तेलचा भाऊ. खांद्याशी बोलू त्यासोबत. तर आमच्या कुणाल दादाला खांद्याशी बोलायची वाटते. टाकली मोहरी. तर अशा प्रकारे मोहरी टाकलेली ते आहे. झालंच नव्हतं रे. ते झालंच नव्हतं. वाशी राहिला अशा प्रकारे मोहरी टाकलेली आहे. झालं रे भाऊ तेल ते. जिरं टाकलेलं आहे. जास्त कमी कर. लसणची पेस्ट टाकलेली आहे. अरे दादा आपल्यापाशी लसणची पेस्ट बी होती. अद्रक लसण पेस्ट. वाशी ते रे. वाव किती भारी वास येतोय मित्रांनो. तर आता भेटूया आपण आपली फोडणीची डाळ झाल्यावर. जर तुम्हाला रेसिपी लागत असेल तर आम्ही सांगतो तुम्हाला. तुम्ही कमेंट मध्ये सांगा जर लागत असेल. आपला रे ते व्हिडिओ आता काय कसं आहे ते. असं पकडतो उलटा पकडतो. बोल आता. बंद करून चालू करा ते माझ्या आवाज. रेसिपी लागली तर तुम्ही सांगू शकता बरं कमेंट मध्ये. कमेंट आपलं उघड आहे. तर अशा प्रकारे आपण आता कणिक मळायला घेऊया. चला तर कणिक मळूया आता. तर गाईस आता पीठ मळून झालं आहे. तर काही वेळात आपण चालू आहे. तिकडे जिरा राईस बनवणार आहे आम्ही आज. त्याचा कुकर लावणं चालू आहे. आपले निशान दादा लावत आहेत. कुणाल शेट इथं कणिक मळत आहेत. आणि हे टाइमपास करत आहेत. टाइमपास नाही मी पण आत्ताच कणिक मळली मी. काय तेलाच्याच करू ना. तर भेटू आपण काही वेळा.
तर गाईज आम्ही आता चाललोय मम्मीला घ्यायला मुलुंडला. मम्मी आलेली आहे, फोन आला होता घ्यायला ये म्हणून. तर आम्ही आमचं अर्धवट नाही म्हणजे पूर्ण ऑलमोस्ट झालेले, फक्त चपात्या टाकायच्या राहिलेत. तर ते मम्मी आल्यावर आता टाकूया. तर जाऊया आता आपण मुलुंडला. लेट्स गो. लेट्स गो. जेवण आता वरण केलं होतं आपण, पाहू आता कसं झालं ते. एकच नंबर झालं वरण. आमचे आई साहेब आलेले आहेत. कुणाल शेठ जेवण करत आहे, आपण इथं जेवण करत आहे. तर काही जाते ही लोक झोपली आहे. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. हे बघा कशी झोपली आहे. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. पाटलांचा राम राम.